नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहता DS न्यूज 24 बातमी. बीड जिल्ह्यातील धुलीवंदन म्हटलं की रंग, धिंगाणा आणि जल्लोष. पण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या विडा गावामध्ये धुलीवंदनाची एक आगळीवेगळी परंपरा आजही जपली जाते. इथे चक्क जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. पाहुयात ही खास परंपरा. विडा येथे तब्बल 90 वर्षांपूर्वी अनंतराव देशमुख यांनी जावयाची चेष्टा मस्करी म्हणून गाढवावरून मिरवणूक काढली होती. त्यानंतर सुरू झालेली ही परंपरा आजही तितकाच उत्साहात कायम आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या 8 दिवस आधीच गावातील तरुण जावयाच्या शोधासाठी फिरत असतात. ज्या जावयाला हा मान मिळतो त्याची धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीनंतर जावयाला सन्मान म्हणून कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे दर वाढल्यामुळे केवळ कपड्यांचा आहेर देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. यंदाचा हा मान शिवाजी गालभाडे या जावयाला मिळालाय. धुलीवंदनाच्या निमित्तानं हसत खेळत जपली जाणारी ही अनोखी परंपरा आजही विडा गावाची खास ओळख ठरते. गावाची परंपरा आहे 90 वर्षापूर्वीची. आमच्या अण्णा असे सहज बसले होते सकाळी आंघोळ करून आणि त्यांना जावं कोणी भेटलाच नाही. सहज त्यांना दिसले आणि 4-5 जण आले आणि अण्णाला घेऊन गेले. चला म्हणले म्हणून आता ते काय आनंद वाटतंय म्हणजे भेटला म्हणून माणसं त्यांना एवढ्या वर्षानंतर 60 वर्ष झाले 60 वर्ष झाले. हा आणि कधीच म्हणजे इथून पाठीमागं कधीच नाही ना. आणि अचानक म्हणजे ह्या वर्षी त्यांना असं म्हणजे नेलं. जरा आनंद पण वाटायला आणि जरा वेगळं पण वाटतंय. काय झालं काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला. मग आता आमच्या वडिलाला माहित होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर. पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले. तर आता काय आता गावची परंपरा आहे, ते काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं. मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा मला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय. जाऊ द्या काही दिवसानंतर कधी वडील आता काय आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष.